मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देणार नाही अशी घोषणा केली आहे। ज्याला पाडायचं त्याला पाडा असंही जरांगेंनी सांगून टाकलंय। पण सगळे सोयरेची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा असं सांगायला सुद्धा ते विसरले नाहीत आणि राज्य सरकारला त्यांनी इशारा दिला। मराठा समाजाच्या आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं होतं। मराठा समाज त्यांचे अपक्ष उमेदवार उभे करणार की कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार याबद्दलचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार होते। मात्र जरांगे यांनी कुणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही। अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच नाही। मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा। लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही। मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा, अपक्ष उमेदवार आपण देणार नाही। मान्य आहे का सगळ्याला? मराठा समाजाला जिथे वाटेल की हा उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करेल त्याला मतदान करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार त्यालाच मराठ्यांनी मतदान करावं। आपल्याकडे मतं आहेत, मराठा आता हरून जाऊन चालणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय। तसंच मराठा समाजानं कोणत्याही सभेला जाऊ नये असं आवाहन करायला मात्र जरांगे विसरले नाहीत। आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्यांच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं। जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढचे ताकद टाका। मग तो कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही। जर याने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली विधानसभेला आतापासूनच तयारी करायची। मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकांसाठीची भूमिका स्पष्ट केली। परिणामी आता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होणार याकडे समाजाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।